सततच्या दुष्काळामुळे जनावरांसाठी चारा आणि पाणी मिळणं मुश्किल झालंय। चारा आणि पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांना जनावरांचा सांभाळ करणं मुश्किल झालंय। त्यातच गोहत्या बंदीमुळे भाकड जनावरांचा प्रश्नही गंभीर झालाय। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील फुलसांगवी इथल्या तरुणांनी पैनगंगा गोरक्षण संस्था स्थापन केली आहे। या संस्थेमार्फत 90 भाकड जनावरांचा सांभाळ करण्यात येतोय। तसंच गरजू शेतकऱ्यांना 38 बैल मोफत देण्यात आलेत। आज आपण पैनगंगा गोरक्षण संस्थेची यशोगाथा जाणून घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात जाणार आहोत। महाराष्ट्रात गोहत्या बंदीचा कायदा लागू झाल्यानंतर भाकड जनावरांची संख्या वाढली। त्यातच दुष्काळी परिस्थितीमुळे या जनावरांचा सांभाळ करणंही शेतकऱ्यांना अवघड जाऊ लागलं। त्यामुळे भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर झालाय। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील फुलसांगवी इथल्या 9 तरुणांनी एकत्र येऊन पैनगंगा गोरक्षण संस्थेची स्थापना केली आहे। संस्थेची स्थापना झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्याकडून भाकड गायी आणि बैल आणून देण्याचं आवाहन केलं। गोरक्षण संस्थेच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला। आज वर्षभरात संस्थेमार्फत 90 जनावरांचा सांभाळ करण्यात येतो। आम्ही परिसरातल्या शेतकऱ्यांना आवाहन केले की आम्ही 9 जणांनी मिळून मित्रमंडळांनी एक ग्रुप स्थापन करून पैनगंगा गोरक्षण आम्ही परिसरात स्थापन केला आणि शेतकऱ्यांना आवाहन केले की तुमच्या जवळचे जे भाकड जनावरे आहेत तुम्ही पाळू शकत नाही किंवा त्यांनी साऱ्या पाण्यामुळे अभावी बाहेर कुठं कत्तलखान्यात विकण्यास न विकता आमच्याकडे आणून सोडावे। आम्ही त्याची देखभाल करून संगोपन करून चांगल्या पद्धतीने त्यांची निगा राखण्याचे आम्ही आवाहन केले। त्यामुळे आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन परिसरातल्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे जनावरे आणून सोडण्यास सुरुवात केली। आज आमच्याकडे पैनगंगा गोरक्षणमध्ये आमच्या 90 गायी आणि गोरे सध्या उपलब्ध आहेत आणि त्यांचं आम्ही चांगल्या प्रकारे संगोपन करीत आहोत। गोरक्षण संस्थेचं कामकाज लोकवर्गणी आणि सदस्यांच्या स्वखर्चातून चालतं। गोरक्षणासाठी संतोष राठोड यांनी 1 एकर शेती दान केली आहे। सरकारची कोणतीही मदत या संस्थेला मिळत नाही। संस्थेत असलेले 9 सदस्य वर्षभरात प्रत्येकी 50,000 रुपये उभारून गोरक्षण करतात। संस्थेनं गायी बैलांसाठी 40 बाय 80 फुटाचा शेड उभारलाय। त्या सर्व कॉन्ट्रिब्युशन करून आम्ही जवळपास 5 लाख रुपयाचा इथं गायी आणि गोऱ्यासाठी मोठा 40 बाय 80चा शेड उभारून त्याचा आम्ही संगोपन करीत आहोत। आणि या 90 गायी आणि गोऱ्यांचा जे चाऱ्याचा आणि पाण्याचा खर्च आहे आम्ही परिसरातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो। 90 जनावरांना वेळोवेळी औषध आणि चारा देण्यात येतो। जनावरांच्या देखभालीसाठी मजूरही ठेवण्यात आलाय। यासाठी दरवर्षी 4.5 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो। काही शेतकरी स्वखर्चानं जनावरांसाठी चारा आणून देतात। संस्थेनं गरजू शेतकऱ्यांची जमीन वहिताखाली आणण्यासाठी 19 बैलजोडी शेतकऱ्यांना दिली आहे। तसंच शेतकऱ्यांच्या जमिनीची सुपीकता वाढावी यासाठी शेणखताची विक्री नाममात्र दरात करण्यात येते। तिथं कुठं चाऱ्या पाण्या वाचून जनावरं जर राहत असतील तर त्यांनी आमच्याकडे आणून सोडली। शेणखत ज्या गरजू शेतकऱ्यांना लागणार आहे तशा शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधून अल्प दरात आमच्याकडून घेऊन जावे। शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरं पाळणं शक्य नाही। त्यांनी संस्थेत जनावरं आणून सोडावीत। चारा पाण्याची सोय झाल्यानंतर परत जनावरं घेऊन जावीत असं आवाहन संस्थेतील सदस्यांनी केलंय। तसंच ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध आहे त्यांनी गोरक्षण संस्थेला मोफत चारा दिल्यास दुष्काळी परिस्थितीत गोवंश वाचवण्यात नक्कीच मदत होईल। गजानन भोयर, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, यवतमाळ।